दोन शब्द तुम्हाला सांगणार ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, चुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती। ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहाने साजरा करीत आहोत। प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आणि महान राजे होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव राजमाता जिजाऊ असे होते। शिवाजीराजे लहानपणापासून खूप हुशार व धाडसी होते। माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते। छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। त्यांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरावरती स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती। त्यांनी तोरण, सिंहगड, ओढण्यासारखे बळकट जिल्हे मिळवले होते। मुघलांना पळो करून सोडले होते। अफजल खान, शाहिस्तेखान, औरंगजेब अशा मोठ्या शत्रूंचा पराभव केला होता। छत्रपती शिवाजी महाराज राजे होते। त्यांनी सर्वांना समान न्याय दिला होता। स्त्रियांचा आदर केला होता। गोर गरीब जनता सुखी ठेवले होते। स्वराज्यात अनेक नवीन योजना आखल्या होत्या। असा हा दीनदुबळ्याचा कैवारा, जनतेचा राजा, लाडका राजा 3 एप्रिल 1680 रोजी काळाच्या पडद्या आडला जाणता राजा इतिहास असा एक होऊन गेला। इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला। अशा महान छत्रपतींचा जय जयकार झालाच पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी। धन्यवाद। अध्यक्ष गुरुजनावर मी काही तुम्हाला 2 शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती। मगमग चमचम तडपड होती शिवबाची तलवार, मगमग चमचम तडपड होती शिवबाची तलवार। महाराष्ट्राला घडवणारे तेच खरे शिल्पकार। तर गावातील माझ्या बांधवांनी ते दिवस फार धावपळीचे होते। युद्धाचे आजी गुंतले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी फाल्गुन वैद्य तृतीय म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ला एका सुंदर बाळास शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला। त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। मित्रांनो, शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुरत्र या गावी आहे। शिवाजीचे बालपण 6 वर्ष धावपळीतच गेले। त्यांची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भीमाच्या व कृष्णाची कहाणी सांगत होती आणि साधू संतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आधार वाचत निर्माण झाल्या। नाही कुणापुढे झुकले, नाही कुणापुढे वाकले, नाही कुणापुढे झुकले, नाही कुणापुढे वाकला असा मर्द मराठा राजा शिवराय ऐकला। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। अध्यक्ष गुरुजन वर्ग येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला 5 शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झाला। शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव शहाजी भोसले होते आणि आईचे नाव जिजाऊ माता होते। आई जिजाऊने बालपणात शिवाजी महाराजांना संस्कार दिले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीला किल्ल्यावरील शिवाईच्या मातेच्या नावावरून शिवाजी असे ठेवले। त्यांच्या वडिलांचे नाव 2 शब्द समजते। जय जय भारत। त्यांची पत्नी जिजाबाई यांनी फाल्गुन वैद्य तृतीय म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ला एका सुंदर बाळा शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला। त्यांचे नाव शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील भीतर आहे। शिवाजीचे बालपण 6 वर्ष धावपळीत गेले। त्यांची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भीमाची व कृष्णाची कहाणी सांगत होती। त्यांच्या गोष्टी त्यांच्या मनात आल्याने एवढे बोलून मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे। तुम्ही शांत ठिकाणी ऐकावे ही माझी नम्र विनंती।
आणि तो सोन्याचा दिवस उतरला. फाल्गुन मध्ये पितळी 15 सेप्टेंबर 19 फेब्रुवारी 1630 रोजी सन्नाई चौघडात वाजत होता. मंगलसेनी जिजाऊंचा पुत्र जन्माला आला. बाळाचे बाळसे झाले. शिवनेरी किल्ला राणी म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले. त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या गोष्टी सांगत असत. एवढे बोलून माझे शिवाजी महाराजांचा जन्म आपण साजरा केला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. वडिलांचे नाव शिवाजी भोसले ठेवला व त्यांचे आईचे नाव जिवाला भोसले होते.